महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज तमाम महाराष्ट्रीय जनतेचा अजिबात अपेक्षाभंग केला नाही असं म्हणावं लागेल। महाराष्ट्राची जनता त्यांना या अपेक्षाभंगाचं दुःख टाळल्याबद्दल त्यांचे आभार मानेल। याचं कारण असं की आजचा निर्णय हा असाच लागेल अशी इतकी सर्वसाधारण नागरिकाला सुद्धा, अगदी तान्ह्या बाळाला सुद्धा अपेक्षा होती। याचं कारण अर्थातच याच्या विरुद्ध किंवा या विरोधात निर्णय जाईल अशी काही सुतराम शक्यता नव्हती देशातलं आणि राज्यातलं राजकीय वातावरण लक्षात घेतलं तर। त्यामुळे शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरतील अशीच अपेक्षा होती। ती अपेक्षा सभाध्यक्षांनी पूर्ण केली असं म्हणता येईल। त्याच वेळेला त्यांनी बौद्धिक करामत दाखवत उद्धव ठाकरे गटाच्याही सर्वच्या सर्व आमदारांना पात्र ठेवलं। हा यातला एक वेगळा भाग म्हणायला हवा। सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण ऐकलं जेव्हा जात होतं, त्याची जेव्हा सुनावणी सुरू होती त्यावेळेला 3 मुद्दे महत्वाचे होते। ह्या आजच्या निकालामध्ये सभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जी काही एक कसरत केलेली आहे, त्यामुळे त्यांच्याच निकालातून सर्वोच्च न्यायालयाने जी काही निरीक्षणं नोंदवली त्याबाबत अत्यंत महत्वाचे विरोधाभास तयार होतात। त्या विरोधाभासांचा उल्लेख करायला हवा। पहिला म्हणजे ज्यावेळेला पक्ष फुटला त्यावेळेला पक्षाचा नेता कोण होता। आज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर असं म्हणाले की नेतेपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं। हे तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचं आहे। जर ते त्यांच्याकडे होतं तर त्या पद्धतीनं त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयात तसं सांगितलं जाणं अपेक्षित होतं, पण मुळात ते त्यांच्याकडे नव्हतं। हा मुद्दा एक। मुद्दा क्रमांक 2, त्यांनी जो एक तांत्रिकदृष्ट्या शब्द वापरला होता विधानसभेमध्ये, जो एक व्हीप काढला जातो, पक्षादेश काढला जातो, तो पक्षादेश काढण्याचा अधिकार एकनाथ शिंदे गटाच्या व्हीपना, म्हणजे जे काही विधिमंडळाचे जे नेते आहेत भरत गोगावले यांना नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्यांच्या त्याविषयीच्या निरीक्षणात। त्याच वेळेला असा पक्षादेश काढण्याचा अधिकार उद्धव ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांना आहे असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। पण महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मात्र भरत गोगावले हेच असा व्हीप काढण्यासाठी अत्यंत पात्र आणि योग्य आहेत असा निर्णय देतात। हा एक अत्यंत मोठा विरोधाभास ठरतो। तो हास्यास्पद आणि केविलवाणा असा त्याचं वर्णन करायला हवं। आणि तो विरोधाभास सुद्धा पूर्णपणे तार्किकदृष्ट्या यांनी पूर्ण केला असं म्हणता येणार नाही। याचा अर्थ असा की जर एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले हे विधानसभेमध्ये तसा पक्षादेश काढण्यासाठी, म्हणजे व्हीप काढण्यासाठी जर पात्र आणि योग्य उमेदवार होते किंवा त्या पदासाठी ती लायक व्यक्ती होती, तर त्यांचा आदेश उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी पाळलेला नाही। या एकाच कारणासाठी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरतात। कारण आत्ताच्या कायद्यानुसार विधानसभेमध्ये जर व्हीप निघालेला असेल, पक्षादेश काढला असेल आणि तो जर पाळला गेला नाही तर सदर आमदार आपोआप अपात्र ठरतो। पण आपल्या नार्वेकरांचा बौद्धिक चमत्कार असा की त्यांनी भरत गोगावलेंना पक्षादेश काढण्याचा अधिकार आहे हे तर सांगितलंच, जे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नाही असं सांगितलेलं होतं। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या वरती जाऊन त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं आणि त्याच वेळेला त्या आदेशांचा, म्हणजे गोगावलेंनी काढलेल्या आदेशांचा भंग केला म्हणून एकनाथ शिंदेच्या विरोधी गटातले, म्हणजे उद्धव ठाकरे गटातले आमदार अपात्र ठरत नाहीत असाही अजब निर्णय त्यांनी दिला। एका अर्थाने त्यांनी स्वतःचीच एक विधिमंडळ घटना तयार केली असं म्हणता येऊ शकेल। थोडासा उपहासाचा आता आधार घ्यायचा झाला तर या आजच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचं वर्णन सगळेच पात्र, मराठीमध्ये पात्र या शब्दाला काय अर्थ आहे सांगायची गरज नाही, त्यामुळे या अध्यक्षांच्या निर्णयाचं वर्णन सगळेच पात्र आणि घटना अपात्र असं करता येईल।